बघा मग मागच्या लेक्चर पर्यंत आपण काय म्हटलं ट्रान्सक्रिप्शन. येस ऑर नो? नाउ वी टॉक अबाउट ट्रान्सलेशन. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघू बेटा? जेनेटिक कोड. पहिले आपण काय बघून घेऊ? व्हॉट इज मीन बाय ट्रान्सलेशन? सांगा, व्हॉट इज मीन बाय ट्रान्सलेशन? एनीवन? ऐकू येतं सगळ्यांना? DNA produce proteins. डीएनए प्रोड्यूस प्रोटीन्स. Sir, DNA. mRNA mRNA produce protein. Anything else? ribosomes Ribosome produce protein protein. तयार होईल. इतके दिवसापासून लेक्चर करतायत, अजून कन्फर्म नाही की कोण प्रोड्यूस करतं प्रोटीन. सांगा, कोण प्रोड्यूस करतं प्रोटीन? Ribosomes. रायबोझोम्स. व्हेरी गुड. कोण म्हणून प्रोड्यूस करतात? रायबोझोम्स. कसं काय प्रोड्यूस करतात प्रोटीन? mRNA वर जो कोड असतो त्याच्या व्हेरी गुड फ्रेंड. mRNA वरती जो कोड असतो त्याचा अभ्यास करून काय करतात ते? त्या सिक्वेन्सने काय करतात? अमायनो ऍसिडला जोडतात आणि त्यानंतर काय तयार होतो? तुमचा चेन ऑफ अमायनो ऍसिड तयार होते, ज्याला आपण काय म्हणतो? प्रोटीन. आता तुम्ही ऑलरेडी 10th मध्ये शिकले आहात. Already in your 10th you already knows that the sequence of 3 nucleotides on mRNA is called as what? Your codon. काय नाव दिला? कोडॉन म्हणतो, बरोबर का नाही? 3 ची सिक्वेन्स असते कशावरती? mRNA वरती, जिला आपण काय म्हणतो? कोडॉन म्हणतो. काय म्हणतो तिला आपण? कोडॉन. बरोबर आहे का नाही? Yes, sir. 3 ची सिक्वेन्स असते कशावरती? mRNA वरती, जिला आपण काय म्हणतो? कोडॉन म्हणतो. काय म्हणतो आपण तिला? कोडॉन. ती कोडॉन सिक्वेन्स कोण रीड करता बेटा? टीआरएनए रीड करतो. टीआरएनए कडे काय असतात? अमायनो ऍसिड. टीआरएनए कडे काय असतात? हे 3 असे अँटीकोडॉन. काय असतात त्यांच्याकडे? 3 असे अँटीकोडॉन. टीआरएनए काय घेऊन येतो बेटा? अमायनो ऍसिड घेऊन येतो. Depending upon a type of codon, it brings the amino acid and it add the amino acid to the chain up and remove it from the X side. ठीक आहे? मग नीट लक्षात घ्या बेटा, ट्रान्सलेशन मध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात. 3 घटक, 3 ऍटम्स मेन रोल प्ले करतात. 3 इम्पॉर्टंट पार्ट्स बेटा याच्यामध्ये. सगळ्यात म्हणजे काय? पहिले mRNA. दुसरा म्हणजे कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेला? रायबोझोम. आणि थर्ड म्हणजे काय बेटा? टीआरएनए. आणि अजून एक असतो याचा, कोण? गोपाळ मंडाळे, माईक ऑफ ठेव. आणि चौथा इम्पॉर्टंट बेटा काय? ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड. काय बेटा? अजून एक बेटा, ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड्स. एवढे सगळे घटक लागतात बेटा. कशासाठी? ऑल दिस थिंग्स आर रिक्वायर्ड फॉर अ डिअर सिंथेसिस ऑफ व्हॉट डिअर? अमिनो ऍसिड. मग काय काय लागतं याच्यासाठी? सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. काय काय लागतं? मग पहिली गोष्ट म्हणजे mRNA. दुसरं काय लागतात? रायबोझोम. थर्ड आयटम काय लागतो? टीआरएनए. फोर्थ आयटम काय लागतं बेटा याच्यामध्ये? ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड्स. काय लागतं बेटा? ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड्स. सुरुवातीलाच आपण काय बेटा? ते अॅनिमेशन बघून घेऊ ज्यामध्ये ही प्रोसेस कम्प्लीट होते. क्लिअर? yes sir हा. मग कशा पद्धतीने ट्रान्सलेशन होतं ते आपण पहिले समजून घेऊ. ट्रान्सलेशन म्हणजे काय मग बेटा? mRNA gives information to the ribosomes and ribosomes produces that type of protein. Proteins. After reading the mRNA, रायबोझोम काय करतो बेटा? रीड करतो कोणाला? mRNA ला. ही एकदम सोपी गोष्ट आहे
की mRNA जर नसेल तर प्रोटीन सिंथेसिस होणार नाही. ठीक आहे. एक कहाणी आहे बेटा ही, एकदम सिंपल भाषेत तुम्ही लक्षात घ्या. जे कोणी आजपर्यंत आपल्याकडे नव्हते 11th जे 12th जोडले गेलेत त्यांच्यासाठी सांगतो. काय बेटा, एक ही एक सेल आहे. कन्सिडर इट इज अ सेल. कन्सिडर करा बेटा, एका राजाचा काय हा पूर्ण राज्य म्हणजे हा पूर्ण प्रदेश एका राजाचा. कन्सिडर इट इज व्हॉट, इट इज वन काइंड ऑफ व्हॉट एरिया acquired by the one of the king. एका राजाचा हा मोठा प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये जसं आपण म्हणतो हा न्यूक्लियस आहे. सेलमध्ये हा काय बेटा, न्यूक्लियस आहे. तसे या प्रदेशामध्ये त्या राजाचा हा काय बेटा, राजवाडा आहे. कन्सिडर इट इज अ फोर्ट ऑफ दी किंग. किल्ला आहे त्या राजाचा, तिथे तो राहतो राजा. तिथे तो राजा राहतो. ठीक आहे. आता राजा म्हणजे कोण तुमचा, मग डीएनए. राजा म्हणजे कोण तुमचा, डीएनए. डीएनए इज व्हॉट, इट इज अ किंग. एक कहाणी बेटा, लक्ष द्या. त्या राजाच्या घरी काय होतं, राजाच्या घरी काहीतरी मुलगा जन्माला येतो. ठीक आहे. राणी दिलेली होती राजाच्या घरी, मुलगा जन्माला येतो, राजकुमार जन्माला येतो. आणि महाराजाला वाटतं अरे राजकुमार जन्माला आलेला आहे, आपल्या पूर्ण राज्यामध्ये, आपल्या पूर्ण प्रदेशामध्ये ही गोष्ट पसरली पाहिजे की माझ्या घरी कुमार जन्माला आलेला आहे. कोणाला वाटतं असं, राजाला वाटतं की माझ्या घरी राजकुमार जन्माला आलेला आहे, हे पूर्ण प्रजेला कळावं आणि पूर्ण प्रदेशामध्ये काय व्हावा, आनंद उत्सव साजरा व्हावा. यासाठी राजा काय करतो, राजा स्वतः दवंडी पिटतो का, नाही. राजा काय करतो बेटा, राजा त्याच्याकडे असलेला एक शिपाई जो असतो त्याला सांगतो, आपल्या घरी काय बेटा, राजकुमार जन्माला आलेला आहे, काय करा, ही माहिती कोणाला द्या बेटा, गावात जेवढे पण हलवाई आहेत, गावात जेवढे पण काय बेटा हलवाई आहेत, मिठाई बनवणारे जे आहेत, कारागीर आहेत, त्यांना सगळ्यांना सांगा की पूर्ण राज्यामध्ये काय करा, मिठाई वाटा. ठीक आहे. कळतंय का कहाणी सगळ्यांना. मग हे जे हलवाई आहेत, हे जे मिठाई वाटवणारे आहेत, हे कोण आहेत बेटा, रायबोझोम्स आहेत. कोण बेटा, हे रायबोझोम्स. काय जो सेनापती असतो किंवा जो शिपाई आहे, राजाकडचा शिपाई जो आहे तो म्हणजे कोण, mRNA. राजा कोण, डीएनए. डीएनए कोणाला सांगतो, त्या शिपाईला सांगतो काय बनवायला. शिपाई विचारतो राजा काय बनवायला सांगायचं, आपल्या घरात राजकुमार जन्माला आलेला आहे, हे जे हलवाई आहेत गावामध्ये यांना काय बनवायला सांगू, पेढा बनवायला सांगू का बर्फी का जलेबी, काय सांगू. तर राजा सांगतो एक काम करा, पेढा बनवायला सांगा सगळ्यांना, पेढे बनवायला सांगा. पेढे म्हणजे काय बेटा, मग प्रोटीन. कोणत्या प्रकारचे प्रोटीन, त्या टाईपचे प्रोटीन, ज्या प्रकारची माहिती कोणाकडे दिली, त्यांनी शिपाईकडे दिली. मग हा शिपाई काय करतो बेटा, राज दरबारातून निघून, त्या किल्ल्यातून निघून येतो, कुठे येतो, रायबोझोम्स कडे येतो. कोण येतं रायबोझोम्स कडे, mRNA. आणि या रायबोझोम्सला सांगतो तो शिपाई, त्या हलवाईंना सांगतो शिपाई. शिपाई म्हणजे रायबोझोम म्हणजे काय तुमच्या मते, मिठाई बनवणारे. समजतंय का नाही. माईक ऑफ ठेवा दर्शना. ठीक आहे. त्यांना सांगतो आणि मग त्याप्रमाणे काय होतं बेटा, हे जे रायबोझोम्स आहेत म्हणजे हे जे हलवाई आहेत बेटा, ते काय करतात, त्या प्रकारचे काय बनवतात बेटा, राजाच्या आदेशानुसार काय करतात बेटा, ते त्या प्रकारच्या प्रोटीन बनवतात, म्हणजे त्या प्रकारचे काय बनवतात, ते पेढे बनवतात. क्लिअर. आणि मग पूर्ण राज्यामध्ये ते पेढे वाटले जातात. जशी कहाणी तुम्ही ऐकली त्याप्रमाणेच सेलमध्ये पण होत असतं. सेलमध्ये पण किंग कोण आहे बेटा, डीएनए. सेलमध्ये किंग कोण आहे, डीएनए. रेणुका माइक ऑफ ठेव. सेलमध्ये किंग कोण आहे, डीएनए. डीएनए काय बनवतो, mRNA.
हा mRNA म्हणजे काय, तुमचा शिपाई. हा कुठे येतो, सेल न्यूक्लियसच्या बाहेर येतो. कोणाला सांगतो, रायबोझोम्सला. रायबोझोम म्हणजे काय, तुमचे मिठाई बनवणारे. बाबा रे, राजाने सांगितलं पेढे बनवा, राजाने सांगितलं जलेबी वाटा, राजाने सांगितलं मिठाई बनवा. मग जी माहिती येते न्यूक्लियस कडून, जी माहिती येते डीएनए कडून, ती माहिती कोण घेऊन येतं मग, याचा अर्थ मेसेंजर आरएनए घेऊन येतो. बरोबर आहे का नाही. आणि मग हा मेसेंजर आरएनए कोणाला मेसेज देतो, रायबोझोम्सला मेसेज देतो. आणि मग रायबोझोम त्याप्रमाणे काय बनवतात, प्रोटीन बनवतात. येस ऑर नो. कळालं का सगळ्यांना. Yes, sir. एव्हरीवन गॉट इट. दीक्षा समजला का, नवीन जॉईन झाली तू. Yes, sir. व्हेरी गुड. मग या प्रकारे बेटा ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या प्रोसेस कुठे होत असतात, सेलमध्ये होत असतात. मग रायबोसोमचं काम काय, एमआरएनएचं काम काय आहे सर. मग एमआरएनएचं काम, एमआरएनए नावाचं उत्तर आहे एमआरएनए, एम फॉर मेसेज. हा फक्त काय घेऊन येतो बेटा, मेसेज घेऊन येतो. कोणाकडून, डीएनए कडून. काय करायचंय, काय बनवायचंय, हा फक्त मेसेज घेऊन येतो. आणि हा मेसेज तो कोणाला देतो, रायबोझोम्सला. रायबोसोम्स. रायबोझोम आपण शिकलोय. रायबोझोम काय असतात बेटा, प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस करणाऱ्या काय आहेत बेटा, त्या फॅक्टरीज आहेत. दीज आर दी फॅक्टरीज फॉर प्रोटीन सिंथेसिस. बरोबर आहे का नाही. येस सर. काय त्या फॅक्टरीज आहेत, काय बनवतात, ते प्रोटीन बनवतात. या प्रोटीन बनवणाऱ्या फॅक्टरीज ज्यांना म्हणतो रायबोझोम्स. या रायबोझोम्स जे प्रोटीन बनवतात ते किती युनिट मध्ये डिवाइड असतात बेटा, रायबोझोमचे 2 तुकडे असतात. बरोबर आहे का. एक स्मॉलर युनिट असतं रायबोझोमचं, आणि दुसरं कोणतं युनिट असतं बेटा, लार्जर युनिट असतं. बरोबर आहे का. रायबोझोमचे 2 तुकडे असतात, स्मॉल युनिट अँड सेकंड इज व्हॉट युअर लार्ज युनिट. बरोबर आहे का. येस ऑर नो. रायबोझोम मी सांगितलं होतं, शिकवलंय सगळ्यांना, तरी सुद्धा सांगतो. रायबोझोमचे 2 युनिट एकमेकाला जोडले जातात ऍट द टाइम ऑफ व्हॉट, प्रोटीन सिंथेसिस. जेव्हा प्रोटीन सिंथेसिस करायचं असतं त्यावेळेस रायबोझोमचं हे स्मॉल युनिट आणि हे लार्ज युनिट एकमेकाला काय होतं बेटा, जोडले जातात. क्लिअर. Yes, sir. आता बघा मग, ठीक आहे. हा येणारा कोण आहे बेटा, हा कोण आहे माहितीये, टी आरएनए. काय बेटा, हा टी आरएनए. याला म्हणतात आपण ट्रान्सफर आरएनए. हा काय घेऊन येतो इथे, हा काय बेटा इथे, हा आहे बेटा तुमचा अमिनो ऍसिड. काय बेटा तुमचा हा अमिनो ऍसिड. हे काय येतंय सर, हे येतंय रायबोझोमचा काय बेटा, लार्ज सब युनिट. काय बेटा, हे लार्ज सब युनिट आहे. हा काय बेटा इथे, हा आहे तुमचा एमआरएनए. काय बेटा तुमचा हा एमआरएनए. हे काय तिथे सर, हे आहेत बेटा टी आरएनए वरचे काय बेटा, हे अँटीकोडॉन. काय बेटा, अँटीकोडॉन. हे कॉम्प्लिमेंटरी असतात कोणाशी, एमआरएनए वरती असलेल्या कोणाशी बेटा, कोडॉनची. बरोबर आहे काय, हो का नाही. Yes, sir. हे एवढंपर्यंत इथपर्यंत सगळ्यांना समजलं. Yes, sir. एव्हरीवन, Yes, sir. सगळ्यांना कळालं. Yes, sir. येस सर. एव्हरीवन, ठीक आहे. करू कंटिन्यू. ओके. मग आता बघा बेटा, अॅनिमेशन बघा. हे लेबल सगळ्यांना समजले. ओके, ठीक आहे. काय होतं बेटा, आता बघा काय होतंय, टी आरएनए येतोय, ऑलरेडी हा एमआरएनए आहे. हे काय आहे तुमचे रायबोझोमल सब युनिट. कोणाला वरून तुमचं रायबोझोमचं लार्ज सब युनिट. बरोबर का, दोन्ही सब युनिट जोडले गेले. बरोबर आहे का. येस सर. दोन्ही रायबोझोमचे सब युनिट जोडले गेले. एमआरएनए त्याच्यामध्ये आहे आणि टी आरएनए जोडला गेला. पहिला टी आरएनए, फर्स्ट टी आरएनए जोडला गेला. बरोबर का नाही. पहिल्या टी आरएनए कडे कोडॉन, अँटीकोडॉन कोणते आहेत, यू ए AC. सी. आणि
फर्स्ट कोडॉन जो आहे mRNA वरचा तो कोणता आहे? AUG. AUG च्या कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे? ऍडेनिनला कॉम्प्लिमेंटरी काय बेटा? युरॅसिल. युरॅसिल. युरॅसिलला कॉम्प्लिमेंटरी काय? ऍडेनिन. अडेनिन. Adenine. ग्वानिनला कॉम्प्लिमेंटरी काय बेटा? सायटोसिन. सायटोसिन. Cytosine. म्हणून बेटा UAC असलेला अँटीकोडॉन, UAC अँटीकोडॉन असलेला कोण बेटा? tRNA इथे आला आणि तो काय घेऊन आला? फर्स्ट अमिनो ऍसिड. क्लिअर? काय घेऊन आला बेटा? फर्स्ट अमिनो ऍसिड. मिनिट लक्षात घ्या, ह्या स्टेपला काय म्हणतात बेटा? इनिशिएशन होतात. काय म्हणतात त्याला? इनिशिएशन. इनिशिएशन म्हणजे स्टार्टअप झाला होता. कशाचं? प्रोटीन सिंथेसिस करायची काय झाली बेटा? सुरुवात झाली, स्टार्ट झाली. क्लिअर? काय म्हणतो आपण याला बेटा? Yes, sir. इनिशिएशन म्हणतात. Initiation. काय म्हणता याला? इनिशिएशन. सो इनिशिएशन कसं होतं? when there is a formation of complex between the mRNA, ribosome and first tRNA. Clear? याला काय म्हणता बेटा? याला म्हणता बेटा इनिशिएशन कॉम्प्लेक्स. काय म्हणता याला बेटा? इनिशिएशन कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. काय म्हटलं त्याला बेटा? इनिशिएशन कॉम्प्लेक्स. क्लिअर? कॉम्प्लेक्स काय म्हटलं गेलं? कारण इथे कोण कोण जोडलं गेलं आहे? mRNA, रायबोझोम आणि फर्स्ट tRNA. क्लिअर? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. याला काय म्हणतो आपण? इनिशिएशन कॉम्प्लेक्स. क्लिअर? आता बघा काय आहे बेटा? ऍज पर दी सिक्वेन्स ऑन दी mRNA, ऍज पर दी ट्रिपलेट सिक्वेन्स ऑन दी mRNA. आता इथे बघा, हा पहिला कोडॉन AUG आहे, दुसरा कोडॉन काय आहे? CCG आहे, तिसरा कोडॉन काय आहे? UAC आहे. काय होईल बेटा? हे रायबोसोम काय होतील बेटा? स्लाइड करतील. कशावरती? mRNA वरती. रायबोसोम काय करतील? स्लाइड करतील. काय स्लाइड करतील बेटा? वन कोडॉन ऍट अ वन टाइम. जसंही रायबोसोम स्लाइड करेल बेटा कशावरती? mRNA वरती, तो एक कोडॉन पुढे सरकेल. कोण? mRNA. पुढचा tRNA येईल. पुढचा काय आला बेटा? कोडॉन एक्सपोज होईल. कोणता कोडॉन एक्सपोज होईल इथे? कोणता आहे महा? CCG. बरोबर आहे का नाही? Yes, sir. CCG आहे. तर CCGच्या कॉम्प्लिमेंटरी काय असला पाहिजे बेटा? मग GGC. GGC असलेला काय बेटा? tRNA येईल बेटा. काय येईल बेटा? tRNA येईल. क्लिअर? कोणी बेटा? tRNA. याच्याकडे कोणत्या कोडॉन आहेत? ज्याच्याकडे कोणते अँटी कोडॉन आहेत बेटा? GGC. GGC. क्लिअर? Yes, sir. या प्रकारे तो पुढे येईल. क्लिअर? बघा अॅनिमेशन मध्ये तो पण काय घेऊन येईल बेटा? नवीन प्रकारचा अमायनो ऍसिड. या रायबोसोम वरती एक गोष्ट सांगायची राहिली. या रायबोसोम वरती 3 साइड असतात बेटा, म्हणजे 3 कंपार्टमेंट असतात रायबोसोम वरती. एक साइड म्हणजे कोणती? पी साइड असते, जिथे पहिला, नीट आहे का बरं का, इथे काय असतो? फर्स्ट tRNA. कोण बेटा? फर्स्ट tRNA. हा डायरेक्टली कुठे जॉईन होतो? पी साइडला जॉईन होतो. कुठे जॉईन होतो? पी साइडला. बाकी सगळे tRNA कुठे येतात? पहिले ए साइडला येतात, नंतर कुठे येतात? ते पी साइडला येतात, नंतर कुठे मूव्ह होतात? ते ई साइडला. ही शेवटची कोणती साइड असते? ई साइड. ई फॉर एक्झिट. क्लिअर? Yes, sir. फक्त पहिला tRNA डायरेक्टली कुठे येतो? पी साइडला. बाकी सगळे कुठे येतील? ए साइडला. side. नंतर कुठे मूव्ह करतील? पी साइडला. नंतर कुठे मूव्ह करतील? ई साइडला. E E, sir. Yes, sir. हा. कोणावरती साइड येते? या कंपार्टमेंट, या जागा कोणावरती येत? रायबोसोम वरती. कोणावरती येत? रायबोसोम वरती. क्लिअर? Yes, sir. बघा रायबोसोमला किती साइड बेटा? ई, पी आणि काय? ए साइड आहे. क्लिअर? आता बघा दुसरा कोण आला बघा. दुसरा कोण बेटा? अँटीकोडॉन. कोणता बेटा तो? GGC.
इथे कोडान कोणता आहे? CCG आहे का नाही कॉम्प्लिमेंटरी? यस. मग आता सेकंड कोडॉन आला. क्लिअर? मग सेकंड टीआरएनए कुठे जॉईन झाला रे बेटा? कुठे आला तो? ए साइड वरती आला. बरोबर आहे का? Yes, sir. मी काय सांगतोय बघा, मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय. फर्स्ट टीआरएनए, कोणता टीआरएनए? फर्स्ट टीआरएनए डायरेक्टली कुठे येतो? P side. पी साइड P वर. side. बाकी सगळे पहिले कुठे येतात? A side. A side. याच्यावरती हे काय आहे? हे आहेत बेटा अमायनो ऍसिड. Acid. हे पण काय? अमायनो ऍसिड. Acid. हा कोणता आहे? मिथिओनिन. हा कोणता आहे? प्रोलिन. क्लिअर? Yes, sir. आता बघा काय झालं बेटा, आता अॅनिमेशन थोडासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता बघा हे एक घर पुढे सरकेल. कोण पुढे सरकेल? एक घर टीआरएनए, सॉरी रायबोझोम पुढे सरकतील. एक कोडॉन पुढे सरकतील. कोण बेटा? रायबोझोम. बघा सरकतात का रायबोझोम? किती सरकले? एक कोडॉन सरकले. बघा दिसतंय का तुम्हाला? Yes, sir. Yes, एक कोडॉन रायबोझोम पुढे सरकले. याला काय म्हणता बेटा? याला म्हणता बेटा ट्रान्सलोकेशन. काय म्हणता बेटा याला? ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलेशन वेगळं आणि ट्रान्सलोकेशन वेगळं. कळतंय का नाही? एक जागा कोण सरकलं पुढे? रायबोझोम सरकले. एक कोडान Ribosome. पुढे सरकले रायबोझोम. एक कोडान पुढे सरकले. कोण सरकलं? एक कोडान पुढे? Ribosomes. रायबोझोम. ribosome. रायबोझोम एक कोडान पुढे सरकले. जसेही रायबोझोम एक कोडान पुढे सरकले, हा जो पहिला टीआरएनए, कोणता टीआरएनए? हा फर्स्ट टीआरएनए. याने काय केलं? याच्यावरती असलेला काय बेटा? अमायनो ऍसिड याने कोणाला देऊन टाकला? सेकंड टीआरएनए ला दिला. कोणाला दिला? सेकंड टीआरएनए ला दिला. दिसतंय? कळतंय का? कोणाला दिला? सेकंड टीआरएनए ला दिला. पूजा कापसे माइक ऑफ ठेव. कोणाला दिला त्यांनी? सेकंड TRN. टीआरएनए ला दिला. बरोबर आहे. ही साइड कोणती आहे? पी साइड. आणि मग तो कुठे मूव्ह झाला बेटा? एमटी होऊन तो कुठे मूव्ह झाला? ई साइडला. बरोबर आहे का? आता ई साइड वरून तो एमटी झालाय. मग तो काय करतो बेटा? ई साइड वरून काय करेल? तो एक्झिट. Exit. काय करेल? तो एक्झिट. म्हणून एक्झिटचा ई म्हणून काय बेटा? ती ई साइड म्हटले जाते. क्लिअर? आता जो अमायनो ऍसिड त्यांनी ट्रान्सफर केलाय, तो अमायनो ऍसिड आणि ह्या सेकंड टीआरएनए वरती असलेला अमायनो ऍसिड, या दोघींमध्ये काय तयार बेटा? बॉन्ड तयार होईल. काय तयार बेटा? बॉन्ड. आपल्याला माहिती आहे अमायनो ऍसिड, एक अमायनो ऍसिड दुसऱ्या अमायनो ऍसिडला जोडला जातो, त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड तयार होतो बेटा? पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. काय कोणता बॉन्ड तयार होतो बेटा? पेप्टाइड बॉन्ड. एक अमायनो ऍसिड दुसऱ्या अमायनो ऍसिडला जोडला जातो, त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड तयार होतो बेटा? पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. कोणता बॉन्ड तयार होतो? पेप्टाइड. म्हणून बेटा ह्या साईटला रायबोझोमच्या काय म्हटलं जातं बेटा? पी साइट म्हटलं जातं. क्लिअर? Yes, अरे sir. कळतंय का सगळ्यांना? काय म्हटलं जातं? या साईटला रायबोझोमच्या पी साइट म्हटलं जातं. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Everyone. sir. दिस इज Yes, व्हेरी sir. इम्पॉर्टंट लेक्चर फॉर एव्हरीवन. लक्षात ठेवा, प्रत्येकाला समजलं पाहिजे. नसेल समजत तर विचारत चला. कळतंय का सगळ्यांना? Yes, sir. ठीक आहे. मग इथे हा अमायनो ऍसिड ट्रान्सफर झाला. बरोबर आहे. या प्रकारे काय होतं बेटा? कंटिन्युअसली काय होत चालतं बेटा? आता बघा तिसरा कोडॉन आला. बरोबर आहे का नाही? कोणता आहे हा? UAC. बरोबर आहे का? UAC ला कॉम्प्लिमेंटरी काय असेल बेटा? AUG. AUG. कोणता असेल बेटा? AUG. UG. AUG. मग ज्या टीआरएनए कडे कोणता कोडॉन असेल बेटा? अँटी कोडॉन असेल बेटा AUG. तो तिसरा टीआरएनए इथे येईल. बरोबर आहे का?
आणि या प्रकारे ही प्रोसेस काय होत बेटा रिपीट होत राहील. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. बघा आता मग Yes, sir. आला का थर्ड कोडॉन? आता तो पुढे सरकेल एक घर. काय होतं आता बघा, पी साइड वरती बघा हे 2 अमायनो ऍसिड, हा जो सेकंड टीआरएनए ज्याच्याकडे 2 अमायनो ऍसिड होते, आता यांनी ते कोणाला ट्रान्सफर केले? तिसरा आलेला टीआरएनए कडे ट्रान्सफर केले. या दोघींमध्ये काय होईल आता इथे पुन्हा सांगा, काय तयार होईल इथे दोघींमध्ये पुन्हा? Peptide. Bond. Peptide bond. साइड बॉन्ड. व्हेरी गुड. कुठे होतंय हे Peptide सगळं? bond. पी साइड वरती होतंय. कुठे होतंय? पी साइड Side. वरती. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. हे रायबोझोम पुन्हा काय झालं बेटा? रायबोझोम काय केलं बेटा? एक कोडॉन काय सरकले? पुढे सरकले. काय म्हणतो आपण याला? Translocation. Transformation. ट्रान्सलोकेशन. ट्रान्सफर नाही, ट्रान्सलोकेशन. काय म्हणू आपल्याला? Translocation. ट्रान्सलोकेशन. व्हेरी गुड. काय म्हणू आपण याला? ट्रान्सलोकेशन. क्लिअर? आता बघा पुन्हा हा एमटी टीआरएनए गेला पुन्हा, बरोबर आहे का? पुन्हा नवीन टीआरएनए येईल बेटा. काय घेऊन येतो तो? अमायनो ऍसिड. येस ऑर नो? इन दिस वे काय होतं बेटा? याप्रमाणे चेन ऑफ अमायनो ऍसिड तयार होते. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. आता शेवटचा कोडॉन आहे बेटा, कोणता आहे? UAA. UAA, UGA आणि UAG हे 3 असतात बेटा, लक्षात ठेवा. काय? UAA, A च्या जागी जी टाकायचं आहे, UAG, G आणि A ला फिरवायचंय. काय बेटा? UGA. क्लिअर? समजतंय का Yes, sir. सगळ्यांना Yes. काय बोललो मी? Yes, sir. कन्फ्युज sir. व्हायचं नाही, घाबरायचं नाही, एकदम सोपं आहे, अवघड काही नाहीये. काय बेटा? UAA लक्षात ठेवायचा आहे. UAA हा एक कोडॉन आहे. याच्यातला शेवटचा जो जी ए त्याला रिप्लेस करायचं जी ने. UAG. या ए ला जी ला काय करायचं? शफल करायचं. UGA. क्लिअर? हे 3 जे Yes, आहेत sir. बेटा, हे शेवटचे कोडॉन असतात. कशावरती? mRNA वरती. तुम्ही शिकले आहात. काय म्हणतो आपण यांना बेटा? स्टॉप कोडॉन. काय म्हणतो आपण यांना? स्टॉप कोडॉन म्हणतो. ते कोणत्याही प्रकारच्या अमायनो ऍसिडला काय करत नाही? कोड करत नाही. क्लिअर? Yes, Yes, sir. sir. ते कोणत्याही प्रकारच्या काय बेटा? अमायनो ऍसिडला काय करत नाही? कोड करत नाही. क्लिअर? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. जर ते कोणत्याही प्रकारच्या अमायनो ऍसिडला कोड करत नसतील तर काय बेटा? मग इथे प्रोसेस स्टॉप होऊन जाईल. Stop. पुढे कोणताही Stop. टीआरएनए येईल का इथे? नाही. नहीं. सो नो टीआरएनए विल कम. येस ऑर नो? कोणताही नवीन टीआरएनए येणार नाही आणि ही जी प्रोसेस आहे प्रोटीन सिंथेसिसची थांबून जाईल. एवढीच चेन तयार होईल. क्लिअर? Yes, sir. आला तो स्टॉप कोडॉन. कोणत्याही प्रकारचा तो अमायनो ऍसिडला कोड करेल का नाही? टीआरएनए येईल का नाही? काय बेटा? आता चेन तयार झालीये, प्रोटीन सिंथेसिस संपलंय. आता काय बेटा? रायबोझोमचे दोन्ही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर काय होतील? वेगळे होतील. रायबोझोमचे 2 सब युनिट काय होतील? एकमेकांपासून वेगळे होतील. हा टीआरएनए, हा शेवटचा टीआरएनए निघून जाईल. ही चेन तयार झाली कशाची? अमायनो ऍसिडची. म्हणजेच काय तयार झालं बेटा? प्रोटीन तयार झालंय. नाव द प्रोसेस एंड. क्लिअर? या प्रकारे काय Yes, बेटा? sir. प्रोटीन सिंथेसिस थांबून जाईल. क्लिअर? सॉरी, प्रोटीन सिंथेसिस Yes, sir. संपेल. थांबून नाही जाणार. प्रोटीन सिंथेसिस विल एंड. क्लिअर? Yes, sir. Yes, sir.
इन दिस वे द ट्रान्सलेशन हॅपन्स. या प्रकारे काय होतं बेटा, ट्रान्सलेशन होतं. कळालं सगळ्यांना? Yes. आणि प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन इज गेट कम्प्लिटेड. क्लिअर? Yes, sir. आता जेवढं आपण एकदम इझिली बघितलं या अॅनिमेशन मध्ये, तितकं इझी नसतं. ठीक आहे, मग आपण आता बघू विथ रिस्पेक्टेड टू अ डिअर स्टेट बोर्ड और एनसीआरटी. स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी काय म्हणतं इथे बघू आपण आता. चला काय बघा मग, इट इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. म्हणजे काय हो सर? मग ट्रान्सलेशन ही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये काय तयार होतात? प्रोटीन. येस और नो? इट इज अ पॉलिमरायझेशन ऑफ amino acid to form a polypeptide based on the sequence of codons in a mRNA. बरोबर आहे का बेटा? मग डेफिनेशन बरोबर आहे का? ट्रान्सलेशनची डेफिनेशन काय आहे? ही एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेस मध्ये पॉलिमरायझेशन ऑफ अमायनो ऍसिड जोडले जातात आणि मोठी चेन तयार होते. त्या चेनला आपण काय म्हणतो? पॉलीपेप्टाइड चेन. काय म्हणतो म्हणला? पॉलीपेप्टाइड चेन. येस और नो? बेस्ड ऑन द सिक्वेन्स ऑफ कोडॉन ऑन द एमआरएनए. एमआरएनए वरती काय कोड आहेत त्याच्यानुसार अमायनो ऍसिड जोडले गेले. बरोबर आहे का? आणि त्याच्यानुसार ही पॉलीपेप्टाइडची चेन काय झाली बेटा? तयार झाली. क्लिअर? अरे हो का नाही? कळतंय का सगळ्यांना? Yes. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. कुठे होतं बेटा हे? सांगा कुठे होतं हे ट्रान्सलेशन? कुठे होतं? रायबोझोम मध्ये. बरोबर आहे का नाही? कुठे होतं हे? रायबोझोम. म्हणून रायबोझोमला आपण काय म्हणतो? फॅक्टरीज फॉर प्रोटीन Protein synthesis. यस, व्हेरी गुड. Yes, sir. रायबोझोम मध्ये काय असतं? स्ट्रक्चरल आरएनए असतात आणि अबाउट 80 टाइप्स ऑफ प्रोटीन. नीट लक्षात घ्या. रायबोझोम कशाने म्हणला असतो ना? रायबोझोम म्हणून त्याला काय म्हणतो आपण? आरआरएनए. ऐकताय का तुम्ही आरआरएनए? Yes, sir. Ribosomal RNA. व्हेरी गुड. आरआरएनए, एमआरएनए आणि काय रे बेटा? टीआरएनए. हे 3 tRNA. प्रकार आहेत रायबोझोमचे. Ribosomal RNA. हा, मग आरआरएनए म्हणजे काय बेटा? जे आरएनए कुठे असतात? रायबोझोम बनवण्यामध्ये इन्व्हॉल्व असतात त्यांना आपण काय म्हणतो? आरआरएनए. अजून रायबोझोम मध्ये काय असतात? एसआरएनए असतात. काय असतात? एसआरएनए. एसआरएनए म्हणजे काय बेटा? स्ट्रक्चरल आरएनए. एमआरएनए म्हणजे काय बेटा? मॅसेंजर आरएनए. आणि टीआरएनए म्हणजे काय बेटा? ट्रान्सफर आरएनए. जे काय घेऊन येतात? टीआरएनए काय घेऊन येतात? अमायनो Acids. ऍसिड. मग नीट लक्षात घ्या. रायबोझोम बनलेले असतात कशाने? स्ट्रक्चरल आरएनए आणि 80 टाइप्स ऑफ प्रोटीनने. कळलं? Yes, sir. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नीट लक्षात घ्या. रायबोझोम ऑल्सो ऍक्ट ॲज अ कॅटॅलिस्ट. तुम्ही कॅटॅलिस्ट ऐकले का शब्द? कॅटॅलिस्ट म्हणजे Yes, काय रे sir. बेटा? Yes, सांगा. sir. कॅटॅलिस्ट म्हणजे काय? Reaction चा rate Reaction fast मध्ये करतो. भाग घेतो आणि speed वाढवतो. Rate वाढवतो. व्हेरी गुड. जे मॉलिक्युल रिएक्शनचा रेट वाढवतात त्यांना आपण काय म्हणतो? कॅटॅलिस्ट. मग रायबोझोम मध्ये काय असतं बेटा? रायबोझोम मध्ये 23S आरआरएनए. लक्षात ठेवा बेटा. काय? 23S आरआरएनए. 23S. यस काय बेटा? स्वेजबर्ग युनिट ऑफ पार्टिकल साइज. आरआरएनए. 23S आरआरएनए. लवकर ठेवून घ्या. फिट करा. जे नीट देणार आहेत त्यांनी फिट करा. काय बेटा? 23S आरआरएनए. कुणामध्ये? बॅक्टेरियामध्ये एक काय म्हणून काम करतो? बायो कॅटलिस्ट म्हणून काम करतो. बायो कॅटलिस्ट म्हटलं की त्याला काय म्हणतात बेटा? मग एन्झाईम. एन्झाईम काय बेटा? बायो कॅटलिस्ट. बायो कॅटलिस्ट म्हणजे काय बेटा? एन्झाईम. येस और नो? काय बेटा? ते एन्झाईम आहेत. मग बॅक्टेरियामध्ये 23S आरआरएनए काय म्हणून काम करतो? तर तो काम करतो बेटा एन्झाईम म्हणून. आणि त्या एन्झाईमला काय म्हणतात? मग त्या एन्झाईमला म्हणतात बेटा रायबोझाईम. काय त्याला? रायबोझाईम.
कुणाची गोष्ट करतोय आपण? बॅक्टेरियल सेलची गोष्ट करतोय. बॅक्टेरियल सेल मध्ये पण प्रोटीन सिंथेसिस होतं का नाही? होतं ना. यस, कळतंय ना सगळ्यांना? येस सर. रिजॉईन करायचं सगळ्यांनी. पहिले काय करा बेटा? रिजॉईन. पळून जाऊ नका. तुमच्यातले फार महाभाग, फार आगाऊ आहेत. रिजॉईन करायचं लेक्चर. बघा मग काय असं तो रायबोझोम कोणामध्ये? बॅक्टेरियामध्ये. काय म्हणून ऍक्ट करतात? एन्झाईम. काय म्हणतो आपण त्यांना? रायबोझाईम. काय नाव त्या बॅक्टेरियाचं? काय नाव त्या रायबोझोमच्या पार्टचं? 23S rRNA. कुणामध्ये? बॅक्टेरियामध्ये. काय म्हणून ऍक्ट करतात? रायबोझाईम. म्हणजे काय? एन्झाईम म्हणून ऍक्ट करतात. काय करतात ते? पेप्टाइड बॉन्ड फॉर्म करतात. काय फॉर्म करतात? पेप्टाइड बॉन्ड. पेप्टिडिल ट्रान्सफरेज एन्झाईम इन अ लार्ज सबयुनिट ऑफ रायबोझोम. बघा काय म्हणून ऍक्ट करतात ते? एन्झाईम म्हणून ऍक्ट करतात. त्या एन्झाईमचं नाव काय? पेप्टिडिल ट्रान्सफरेज. पेप्टिडिल ट्रान्सफरेज सारखं काम करतात 2 अमायनो ऍसिड मध्ये. काय बेटा? 2 अमायनो ऍसिड मध्ये काय करतात ते? पेप्टाइड बॉन्ड तयार करतात. समजतंय का नाही? 2 अमायनो ऍसिड मध्ये जे पेप्टाइड बॉन्ड तयार करतात तिथे जो एन्झाईम लागतो तो कोणता? पेप्टिडिल ट्रान्सफरेज. तर तो ऍक्च्युअली काय? रायबोझाईम आहे. कोणामध्ये असतो? असा बॅक्टेरियामध्ये असतो. काय तो ऍक्च्युअली? 23S rRNA. क्लिअर? येस काय तो बेटा? एक प्रकारचा 23S rRNA. समजतंय सगळ्यांना? येस सर. स्टेप्स ऑफ ट्रान्सलेशन. मग पहिले काय बेटा? टीआरएनए चार्जिंग होतं. तुम्हाला टीआरएनए चार्जिंग काय राहतं? तुम्ही तर काय सांगितलं नाही. सांगतो तुम्हाला मी टीआरएनए चार्जिंग काय असतं. त्याच्यानंतर काय होतं बेटा? इनिशिएशन म्हणजे सुरुवात होते. सगळे जोडले जातात. इलॉंगेशन. मग काय होतं बेटा? एक एक टीआरएनए येतो आणि अमायनो ऍसिड ट्रान्सफर करतो आणि चेन मोठी होत जाते. आणि शेवटची स्टेप काय बेटा? टर्मिनेशन. शेवटी टीआरएनए कुठे सॉरी शेवटी रायबोझोम कुठे पोहोचतात बेटा? स्टॉप कोडॉनकडे. स्टॉप कोडॉन कोणत्या दिशेला असतो? 3' एंडला. तिथे पोहोचतात. शेवटी कोणत्याही प्रकारचं अमायनो ऍसिड कोड केलं जात नाही आणि प्रोसेस काय होते? स्टॉप होते. ज्याला आपण काय म्हणतो? टर्मिनेशन. ज्याला आपण काय म्हणतो? टर्मिनेशन. बरोबर आहे का नाही? मग लक्षात ठेवा बेटा, जर विचारलं बोर्ड एक्झाम मध्ये व्हॉट आर द डिफरंट स्टेप्स ऑफ ट्रान्सलेशन, तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे चार्जिंग ऑफ टीआरएनए, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि काय? टर्मिनेशन. या 4 स्टेप्स असतात. क्लिअर? येस सर. पुढचा महत्वाचा मुद्दा नीट ऐका आता. Translation, that is the protein synthesis, it is one of the very important question for board exam. मागच्या वर्षी म्हणजे या वर्षीचे आता तुम्ही ऐकताय सगळे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मी पण सांगतो पुन्हा एकदा. काय बेटा? की या वर्षी बोर्ड एक्झाम कॅन्सल झाल्या. याचा अर्थ असा नाही की पुढच्या वर्षी पण बोर्ड एक्झाम कॅन्सल होतील. कोरोना काही 4 वर्ष चालणार नाही. त्यामुळे डोक्यातून हवा काढून टाका की आपली पण एक्झाम कॅन्सल होऊन जाईल. नो वे. क्लिअर? म्हणून बोर्ड एक्झामची तयारी करताना हा जो मुद्दा आहे काय? प्रोटीन सिंथेसिस, याच्यावर व्यवस्थित फोकस करा. व्यवस्थित तयारी करा या पॉइंटची. दिस हॅज बीन आस्क मेनी टाइम इन द बोर्ड एक्झाम. बोर्ड एक्झामच्या फेवरेट क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन आहे. एक तर क्वेश्चन असतो कशावरती? ट्रान्सक्रिप्शन वरती, किंवा क्वेश्चन असतो कशावरती? ट्रान्सलेशन वरती. लक्षात ठेवा, दोघींपैकी एक मुद्दा हा बोर्ड एक्झाम मध्ये 100% विचारला जातो. ह्या चॅप्टरवरती लार्ज क्वेश्चन जास्त विचारतात. लक्षात घ्या. क्लिअर? बघा मग पहिली स्टेप काय बेटा? चार्जिंग. दॅट इज व्हॉट युअर अमायनो असायलेशन. म्हणजे काय हो सर? आता हा तुमचा टीआरएनए बेटा, दिसतो तुम्हाला काय? हा टीआरएनए ऑलरेडी आपण शिकलोय. तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती, ऑलरेडी आपण या गोष्टी बोललेलो आहे. कुठं बोललोय सांगा? ज्यावेळेस आपण बायोकेमिस्ट्री ऑफ सेल चॅप्टर शिकत होतो त्यावेळेस आपण टीआरएनएचं स्ट्रक्चर पण बघितलं होतं. येस ऑर नो? तेव्हा सांगितलं होतं. आता बघा, चला जाऊ द्या. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बॉडी टीआरएनए. काय बेटा? हे टीआरएनएचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. टीआरएनए वरती हा 3' एंड आहे. या 3' एंड वरती काय काय अटॅच होतं बेटा? हा तुमचा अमायनो ऍसिड. दिसतो तुम्हाला? हा
काय हा अमायनो ऍसिड आहे, कळतंय का नाही? काय हा अमायनो ऍसिड, हा तुमचा काय एमटी टीआरएनए, काय एमटी टीआरएनए. याच्यावरती काय होईल बेटा, तुमचा अमायनो ऍसिड जोडला जाईल. दिसतंय का तुम्हाला? कोणत्या एंडला? 3' एंडला. कोणत्या एंडला? 3' एंडला. 3' एंड ऑफ दी टीआरएनए काय म्हणतात आपण त्याला? अमायनो ऍसिड ऍक्सेप्टिंग साइड, अमायनो ऍसिड बाइंडिंग साइड म्हणा तुम्ही. जिथे अमायनो ऍसिड बाइंड करतात त्या जागेला, त्या पॉइंटला काय म्हणतात आपण? 3' एंड ऑफ टीआरएनए. सगळ्यांना ऐकू येतंय? कळतंय? Yes, sir. हा ठीक आहे. मग बघा काय बेटा, चार्जिंग ऑफ टीआरएनए मध्ये काय होतं? अमायनो असायलेशन ऑफ टीआरएनए होतं. म्हणजे काय होतं सर? बघा, फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड नीड्स द एनर्जी टू ऑब्टेन द फ्रॉम एटीपी. पेप्टाइड बॉन्ड फॉर्म करावा लागणार बेटा. येस और नो? इट नीड्स द एनर्जी. आणि ही एनर्जी कुठून मिळेल बेटा त्यांना? एटीपी पासून. आपल्याला माहिती आहे सेल मध्ये एनर्जीचा सोर्स कोण आहे? एटीपी. जिथे जिथे बॉन्ड तयार होईल बेटा, तिथे तिथे काय लागेल? एनर्जी लागेल. जिथे जिथे एनर्जी लागेल तिथं एनर्जी कोण प्रोव्हाइड करेल? एटीपी. येस और नो? फॉर दिस अमायनो ऍसिड इज ऍक्टिव्हेटेड. अमायनो ऍसिडला काय चिटकलेला असतो? एटीपी चिटकलेला असतो. अँड दे आर लिंक्ड टू देअर कॉग्नेट टीआरएनए in presence of amino acyl tRNA synthetase. Thus tRNA become charged. आता काय मॅटर आहे सर हे? नीट ऐका, नीट ऐका बेटा. इथे हा 3' एंड आहे, बरोबर आहे का नाही? इथे हा बॉन्ड तयार झाला. दिसतो तुम्हाला हिस्टर बॉन्ड? येस और नो? इट इज वन काइंड ऑफ बॉडी पेप्टाइड बॉन्ड. या दोघींमध्ये हा बॉन्ड तयार झाला का नाही? अमायनो ऍसिड आहे ना. काय हा? अमायनो ऍसिड. कोणाला जोडला गेला तो? सांगता का? कोणाला जोडला गेला तो? ऐकू येतं का सगळ्यांना? हॅलो, Yes, sir. कोणाला जोडला गेला तो? टीआरएनए ला. बरोबर का नाही? टीआरएनए ला कोण जोडला गेला आहे? अमायनो ऍसिड. दोघींमध्ये इथे काय तयार होणार आहे? बॉन्ड. हा इथे जर बॉन्ड तयार होईल त्याला काय लागेल रे? Energy. एनर्जी लागेल. बरोबर का नाही? काय लागेल? एनर्जी. बॉन्ड तयार होताना काय लागते बेटा? एनर्जी लागते. मग एनर्जी मिळेल कुठून? तर हे जे अमायनो ऍसिड आहे, समजा हा अमायनो ऍसिड आहे, तर याच्या पुढे काय लावलेला असतो? एटीपी लावलेला असतो. काय लावलेला असतो? एटीपी. समजतंय का नाही? थांबा, हा तुमचा काय अमायनो ऍसिड आहे, ठीक आहे. या अमायनो ऍसिडला छोटासा मॉलिक्यूल जोडलेला असतो. कशाचा? कशाचा? एटीपीचा. आणि मग हा अमायनो ऍसिड कुठे येतो बेटा? इथे येतो. कोणता एन्झाइम असतो तो? जो रिएक्शन घडवून आणतो, जो बॉन्ड तयार करण्यामध्ये मदत करतो. कोणामध्ये? अमायनो ऍसिड आणि टीआरएनए मध्ये. कोणता एन्झाइम तो? अमायनो असाइल टीआरएनए सिंथेटेज. काय जोडतोय तो? अमायनो ऍसिडला जोडतोय. कोणाशी? टीआरएनएशी. म्हणून त्या एन्झाइमचं नाव काय? अमायनो असाइल. कोणाला जोडतो तो? टीआरएनए ला. सिंथेटेज. क्लिअर? या एन्झाइमचं नाव. मग हा एन्झाइम या दोघींमध्ये बॉन्ड तयार करून देईल. कोणामध्ये बॉन्ड तयार करेल तो? अमायनो ऍसिड आणि काय? टीआरएनए मध्ये. TRA. मग हा जो बॉन्ड तयार होईल याला काय लागेल रे? एनर्जी. बॉन्ड तयार करण्यासाठी काय लागेल बेटा? एनर्जी. मग ही एनर्जी मिळवण्यासाठी जे अमायनो ऍसिड आहेत ते पहिलेच काय शाने जोडलेले असतात? एनर्जी मॉलिक्यूल. त्या अमायनो ऍसिडला पहिलेच काय जोडलेला असतो? एनर्जी मॉलिक्यूल, एटीपी. जसाही तो अमायनो ऍसिड इथे येतो तेव्हा ते एटीपीचे मॉलिक्यूल काय होतात? तुटतात. एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जी वापरली जाते कशासाठी? ईस्टर बॉन्ड तयार करण्यासाठी. कोणामध्ये? टीआरएनए आणि कोण? अमायनो ऍसिड मध्ये. कळाला का सगळ्यांना? Yes, sir. येस और नो? एव्हरीवन? Yes, sir. आणि याला आपण Yes, काय sir. बेटा? याला म्हणतो आपण बेटा चार्जिंग ऑफ टीआरएनए. म्हणजे आता अमायनो ऍसिड काय झाले? चार्ज झालेत. जे अमायनो ऍसिड चार्ज होणं म्हणजे काय बेटा? सॉरी टीआरएनए चार्ज झालाय. काय झालं बेटा? टीआरएनए चार्ज झालाय. टीआरएनए चार्ज होणं म्हणजे काय हो बेटा? टीआरएनए वरती अमायनो ऍसिड ट्रान्सफर झालेला असणं म्हणजे टीआरएनए काय होतो? चार्ज. क्लिअर? Yes, sir.
मग टीआरएनए ला चार्ज करण्यासाठी अमायनो ऍसिड ट्रान्सफर करण्यासाठी काय लागतं तिथे बेटा बॉन्ड तयार करावा लागतो आणि तो बॉन्ड तयार करण्यासाठी अमायनो ऍसिड जे येतात त्यांना पहिलेपासून कोण चिटकलेला असतो एनर्जी ATP. मॉलिक्यूल एटीपी क्लिअर Yes, sir. जेव्हा अमायनो ऍसिड ट्रान्सफर होतात तेव्हा एटीपी मॉलिक्यूल ब्रेक होतो एटीपी मॉलिक्यूल ब्रेक झाला की काय रिलीज होते एनर्जी आणि तीच एनर्जी हा बॉन्ड तयार करण्यासाठी काय केली जाते वापरली जाते क्लिअर आणि Yes, यालाच sir. आपण काय म्हणतो बेटा मग चार्जिंग ऑफ टीआरएनए आता हा नॉर्मल टीआरएनए आणि हा काय बेटा चार्ज टीआरएनए कळलं का तुम्हाला काय तुमचा हा चार्ज टीआरएनए मग चार्जिंग ऑफ टीआरएनए म्हणजेच काय बेटा अमायनो ऍसिड चिटकणं कोणाला टीआरएनए ला म्हणून त्याला म्हटलंय बघा अमायनो ऍसिटिलेशन ऑफ टीआरएनए क्लिअर आणि ह्या रिएक्शन मध्ये जो एन्झाइम भाग घेतो त्याचं नाव काय अमायनो असाइल टीआरएनए सिंथेटेज क्लिअर काय नाव त्याचं अमायनो असाइल टीआरएनए सिंथेटेज समजलं इथपर्यंत सगळ्यांना Yes, Yes, sir. Yes, sir. इथपर्यंत समजलं सगळ्यांना Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके ठीक आहे सो विल कंटिन्यू द लेक्चर टुमॉरो इथेच आपण थांबू हा पॉइंट इथे संपलाय उद्या आपण काय बघू बेटा इनिशिएशन बघू काय बघू इनिशिएशन क्लिअर टुमॉरो Yes, टॉक sir. अबाउट द इनिशिएशन अँड द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन इन डिटेल क्लिअर Yes, sir. ओके कोणाला काय विचारायचं